सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. पाळीव प्राण्यांचा निरागसपणा आपलंही मन जिंकून घेतात. त्यामुळे अशा व्हिडिओंना भरपूर लाईक्सही मिळतात. मात्र मंगळवारपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय, ज्यामध्ये एका पेट क्लिनिकमध्ये एका निरागस श्वानाला कर्मचारी बेदम मारहाण करताना दिसून येत आहेत. पाहता पाहता हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा संताप अनावर झाला. तात्काळ या प्रकरणाची दखल स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी घेऊन या पेट क्लिनिकवर आपला मोर्चा वळवला आणि तात्काळ संबंधित दुकान मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर FIR दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. पोलिसांनी देखील या मागणीला दुजोरा दिलाय. PAWS संघटनेनं महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, ठाणे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू एनिमल्स, ठाणे जिल्हादंडाधिकारी, ठाणे आरोग्य अधिकारी यांच्याकडे तातडीनं कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना या प्रकरणी अधिक माहिती दिली. आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री डुंगरे साहेब यांना मी विनंती केली की फक्त NC त्याच्यावर झाली होती, कारण पोलिसांकडे जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा फक्त ते NCचे कलम होते. त्यावेळेस तो व्हिडिओ वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला नव्हता. परंतु आता ह्या प्राणीमित्रांची दखल घेऊन, लोकप्रतिनिधी म्हणून माझी दखल घेऊन आणि जे ह्या डॉग्सचे ओनर आहेत त्यांची कंप्लेंट घेऊन आज पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस स्टेशनला FIR दाखल करायला सांगितलं, जेणेकरून भविष्यामध्ये ठाणे काय कुठेही हे प्राण्यांवर अशा प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार करायचा प्रयत्न कोणीही करणार नाही. आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिक्षा ह्या ज्यांनी असं कृत्य केलं त्यांना घडायला हवी. परंतु ते ज्यांनी घडायला त्यांच्यावर तर FIR होईल, परंतु जे मालक आहे त्यांच्यावर सुद्धा काही ना काही कारवाई करणं गरजेचं आहे. म्हणून आमचे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत शिरोडकर, त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही, कारण ते खाद्य विकतात. तर खरं तर फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची परमिशन महापालिकेची त्यांनी घ्यायला पाहिजे, तीही त्यांनी घेतली नाही. आणि पशूंचा वापर जर त्या पेट क्लिनिकमध्ये होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांचीसुद्धा परमिशन घेणं गरजेचं आहे, तीही घेतली गेलेली नाही. त्यामुळे ताबडतोब महापालिकेच्या वतीनं त्यांना नोटीस काढून ह्या दुकानाला सील करायची मी मागणी केलेली आणि त्या पद्धतीनं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे. त्यामुळे प्राणी मित्रांनी घाबरून जायची किंवा अजूनही काळजी करायची गरज नाही. हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशा जर प्राणी संघटना एकत्र येत असतील आणि कुठलं निवेदन देत असतील तर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर FIR दाखल करून ह्या दुकानाला सील करायची मी विनंती केली आहे. ती विनंती महापालिकेनं आणि पोलिसांनी मान्य केली. त्यामुळे कुठेही भविष्यामध्ये ठाण्यातच काय कुठेही प्राण्यांवर, मुक्या जनावरांवर अत्याचार जे हे काही लोक करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात, त्यांना एक प्रकारचा धडा शिकवायला मी या ठिकाणी आलो. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद.
हिंदू पंचांगाप्रमाणे 14 फेब्रुवारीला शुभदिन होता खरा, परंतु लग्नासाठी शुभ मुहूर्त मात्र नव्हता. मुहूर्त असो वा नसो, नव्या पिढीला हा दिवस जणू शुभ मुहूर्तच म्हणून रुजलाय. निबंधकांकडे या दिवसाचं आधीपासूनच आरक्षण करून 14 फेब्रुवारी रोजी 54 जण लग्नाच्या बेडीत अडकले. यात ठाण्यातील दोघींनी फॉरेनचा नवरा पटकावला, तर 2 ज्येष्ठ घटस्फोटित जोडप्यांचंही शुभमंगल झालं. 14 फेब्रुवारीचा मुहूर्त साधून लग्न करण्याचं फॅड तरुणाईत मोठ्या प्रमाणात रुजलं असून यंदा हा मुहूर्त साधून ठाण्यातील विवाह उपनिबंधक कार्यालयात नववधू वरांसह 2 घटस्फोटित जोडपी आणि 2 फॉरेनर वरांसोबत 2 जणी असे 54 जण बुधवारी लग्नाच्या बेडीत अडकले. पश्चिमेकडील तलावपळी परिसरात विवाह नोंदणीसाठी दुय्यम सहनिबंधकांचं कार्यालय आहे. जिल्हाभरातून इथून विवाहोत्सुक मंडळी विवाह नोंदणीसाठी येत असतात. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत बुधवारी ठाण्यातील या विवाह नोंदणी कार्यालयात नववधूवर आणि वराडी मंडळींची झुंबड उडाली होती. या दिवशी तब्बल 54 जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. यामध्ये 58 ते 60 वयोगटातील 2 घटस्फोटित जोडपी असून 2 ठाणेकर तरुणींनी फॉरेनचा नवरा पटकावून शुभमंगल करत संसाराची सुरुवात केली. गतवर्षी व्हॅलेंटाईन डेला 34 जणांनी विवाह केला होता, तर यंदा 54 जण लग्नाच्या वेडीत अडकलेत, अशी माहिती विवाह उपनिबंधक संजय भोपे यांनी दिली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाण्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. फेब्रुवारीपासून सलग 4 दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा लढा नेते मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत मंगेश आवळे, संतोष सूर्यराव, चंद्रशेखर पवार, रक्षा यादव, चौधरी, युवराज सूर्यवंशी, गणेश पवार, धनंजय समुद्रे आदीही उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवोत्सव मंडळ ठाणे आयोजित शिवजयंतीनिमित्त यंदा 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजल्याच्या दरम्यान हा शिवजन्मोत्सव सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं यंदाचं हे 7वं वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अर्थात चव महाराष्ट्राची, सायंकाळी 5 वाजता हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न होणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता चित्रकला स्पर्धा, 6 वाजता वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर 18 फेब्रुवारी रोजी 5 वाजता शिवपोवाडा, तर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून रात्री 10 वाजता शिवस्मारक येथे दीपोत्सव संपन्न होणार आहे. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी 4:30 वाजता तलावपळी परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी 7:30 वाजता सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील, नरेंद्र पाटील यांना मराठाभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं रमेश आंबरे यांनी सांगितलं. 16 ते 19 महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चव महाराष्ट्राची हा 16 ते 19 पर्यंत तिथे आमचा कार्यक्रम आहे.
तसंच 16 तारखेला हळदी कुंकू समारंभ आहे, 17ला चित्रकला स्पर्धा आहे आणि वक्तृत्व स्पर्धा आहे, 17ला 18ला पोवाडे व इतर कार्यक्रम आहेत. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून आम्ही सकाळी 7:30 वाजता ठाण्यातल्या जी आमची रॅली असते ती सुरुवात सकाळी 7:30ला होणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मराठ्यांचे शिल्लदार हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. काय आव्हान कराल ठाणेकरांना? ठाणेकरांना मी एक सकल मराठा समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून हे आवाहन करतो. शिवजयंतीनिमित्त व सकल मराठा समाजातर्फे त्यांचा हात बळकट करावा आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि शिवजयंतीला सर्वांनी येऊन तिथे आपली शिवजयंती उत्सव हा मोठी उत्साह साजरा करावा.